श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जानेवारी 2026 वार रविवार. या दिवशी आहे रथसप्तमी. विशेष म्हणजे याच दिवशी रविवार असल्यामुळे आणि सूर्यजयंती ही असल्यामुळे या वर्षाची रथसप्तमी अधिक फलदायी मानली जात आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरणं याच दिवशी पृथ्वीवर पडली. त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन किंवा सूर्यजयंती असेही म्हणतात. मत्स्य पुराण, पद्मपुराण आणि भविष्य पुराणात रथसप्तमी व्रताचे मोठे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी मनापासून सूर्याची पूजा केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होतं. रथसप्तमीला माघी सप्तमी, महती सप्तमी, सप्तसप्तमी, पुत्रसप्तमी अशा वेगवेगळ्या नावानेही ओळखली जाते. रथसप्तमीच्या दिवशी स्नानासाठी सकाळी 5:32 ते 7:12 काळ हा अत्यंत शुभ मानला जातो. या काळात स्नान केल्याने व्यक्ती सर्व प्रकारच्या आजारातून मुक्त होतो. म्हणूनच या दिवसाला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते. तर सूर्यदेवांची पूजा आणि दान करण्यासाठी सकाळी 11:13 पासून दुपारी 12:33 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. या काळात सूर्यदेवांची पूजा केल्याने दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. पौराणिक कथेनुसार महर्षी कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म माघ शुक्ल सप्तमीला झाला. सूर्य हा भगवान विष्णूंचा एक रूप आहे आणि या दिवशी सूर्याने आपल्या 7 घोड्यांच्या रथामध्ये बसून जगाला प्रकाशित करण्यास सुरुवात केली. सूर्य उत्तर दिशेकडे मार्गक्रम करतो, ज्यामुळे वसंत ऋतूची सुरुवात होते आणि तापमान वाढतो. हा सण सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी साजरा केला जातो. मकर संक्रांतीपासून सुरू झालेले हळदी कुंकू कार्यक्रमचा हा शेवटचा दिवस असतो. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबरच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण सूर्यदेवांच्या कृपेने आपल्या कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती वस्तू कोणती ठेवायची, कुठे ठेवायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. रथसप्तमीचा मुख्य उद्देश सूर्यदेवतेची उपासना करून आरोग्य, समृद्धी आणि पापमुक्ती मिळवावी. सूर्य हा जीवनाचा मूल स्तोत्र असून ग्रहांचा राजा आहे. या दिवशी पूजन केल्याने कुंडलीतील सूर्याशी संबंधित दोष दूर होतात, रोगमुक्ती मिळते आणि जीवनात पैसा, संपत्ती आणि संततीशी संबंधित समस्या दूर होतात. या दिवशी भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. भजन, कीर्तन आणि दान धर्माचे या दिवशी विशेष महत्त्व आहे. या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून सूर्यदेवांची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. कुंडलीतील सूर्यग्रह बलवान करण्यासाठी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचे. जल अर्पण करताना आपल्याला तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे, लाल चंदन टाकायचं आहे, तसेच एक लाल रंगाचं फूलसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. कापूर, धूप आणि फुलांनी सूर्यदेवांची पूजा ही करून घ्यायची आहे. या दिवशी आपल्याला आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करायचे किंवा सूर्यचालीसा वाचणं अत्यंत शुभ मानले जाते. सूर्यदेवांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय तुम्ही जास्तीत जास्त दुपारी 12 वाजेपर्यंत करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल चंदन टाकायचं, तसेच थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक स्वच्छ कपड्याने हे सर्व जागा ज्या आहेत त्या पुसून घ्यायच्या आहेत.
त्यानंतर आपल्याला आवर्जून आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आहे. असं हे हळदीचं लेपन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर केल्यामुळे आपल्या घरावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. आपल्या घरामध्ये तिचं अखंड आगमन हे होत असतं. त्यानंतर आपल्याला 7 दिवे तयार करायचे. तर त्या तुम्ही मातीच्या पंती घेऊ शकतात किंवा अगदी कणकेपासून दिवे तयार केले तरीही चालणार आहे. या प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची आहे. तसेच आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेलच टाकायचं. तर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर पांढरे तीळ हे टाकायचेत. असे हे जे 7 दिवे आहेत ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरनं जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात तर ती जी तुमची उजवी बाजू असेल तिथे आपल्याला हे 7 दिवे जे आहेत ते प्रज्वलित करून ठेवायचे आहेत. कारण रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या 7 घोड्यांवर स्वार होऊन येतात. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ म्हणजे सूर्यनारायणाच्या स्मरणार्थ आपल्याला हे दिवे जे आहेत ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे. डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हे दिवे जे आहेत ते प्रज्वलित करून ठेवायचे. तसेच या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. पण ही रांगोळी आपल्याला काय करायचं, तांदूळ घ्यायचे, तिला मिक्सरमध्ये वाटून त्याची पिठी करून घ्यायची, म्हणजे तांदळाचं पीठ करून घ्यायचं आहे. आणि या तांदळाच्या पिठाने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी ही काढायची. आता तुम्ही सूर्याची रांगोळी काढू शकतात किंवा अगदी तुम्ही गोपद्य काढलं तरीही चालणार आहे. यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दुःख आहे, आजार आहेत ते दूर होतात. आता आपण उंबरठ्यावर जे हळदीचं लेपन केले तर आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध आपल्याला एक विड्याचं पान ठेवायचं. जे विड्याचं पान ठेवणार ते व्यवस्थित पाहून घ्या. ते अखंड असावं, कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं. त्या विड्याच्या पानावर आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायचे. त्यावर आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आणि त्यावर आपल्याला एक सुपारी ठेवायची. बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याचप्रमाणे आपल्याला हे विड्याचं पान जे आहे ते ठेवून घ्यायचं आहे. रथसप्तमीच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर विड्याचं पान, 1 रुपयाचं नाणं, सुपारी ठेवण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा आहे, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. ज्यामुळे आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. त्याचबरोबर आपल्याला पाटावर 7 घोड्यांच्या रथात बसलेले सूर्यनारायणाची आकृती काढून किंवा प्रतिमा ठेवायची आहे. सूर्यदेवांची 12 नावे घेऊन आपल्याला 12 सूर्यनमस्कार घालायचेत. तांबडी फुले, गंध आणि नैवेद्य. नैवेद्यामध्ये आपल्याला खीर किंवा खीरपुरी अर्पण करायची आहे. अंगणात गोवऱ्या पेटवून मातीच्या भांड्यात दूध उकळावं. आता तुम्ही गावा साईडला राहत नसतील, तुमच्याकडे चूल पेटवत नसतील तर एक ताट घ्या. त्यावर आपल्याला थोड्याशा शेणाच्या गौरी ठेवायच्या आणि त्यावर आपल्याला एक मातीचं छोटंसं बोळकं ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आणि ते दूध जे आहे ते आपल्याला उतू घालवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. असं म्हटलं जातं की ज्या दिशेने दूध ओतू जातं त्या दिशेने आपली प्रगतीही होत असते. जर उत्तर किंवा पूर्व दिशेला दूध ओतू गेलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं. कारण उत्तर दिशा ही धनाची देवी माता लक्ष्मी तसेच भगवान कुबेरांची दिशा आणि पूर्व दिशा ही सूर्यदेवांची दिशा जी आहे ती मानली जाते. 12 धान्याच्या राशी मांडून पूजा करा. आदित्य हृदय स्तोत्रम, सूर्य अष्टकम किंवा सूर्य कवचम स्तोत्र म्हणा. दिवसभर गायत्री मंत्र किंवा सूर्य मंत्राचा जप करायचा. तसेच या दिवशी व्रत करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. पण या व्रतामध्ये आपल्याला तिखट पदार्थांचं सेवन हे करायचं नाही, तसेच मिठाचं सेवन सुद्धा करायचं नाही. हे व्रत जे आहे ते अळणी व्रत केलं जातं. या दिवशी तुम्ही गोड पदार्थांचं सेवन हे करू शकतात. अळणी व्रत केल्याने आपल्याला अनेक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होतं. सूर्यदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण कोणत्याही प्रकारचं तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही. मसूरच्या डाळीचं सेवन करायचं नाही आहे. तसेच ज्या भाज्या जमिनीखाली उगतात त्याचं सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही आहे. तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय किंवा या चुका ज्या आहेत त्या आपल्याला टाळायच्यात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाकडनं या सेवा झाल्या पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.